परंडा नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले असून शिवसेना शिंदे गट आणि सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीचे कार्यकर्ते परस्परांना भिडले। निवडणूक अर्जावर आक्षेप घेतल्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार दगडफेक झाली, ज्यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गटाचे उमेदवार झाकीर सौदागर आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्या गटाचे उमेदवार विश्वजित पाटील यांच्यात निवडणूक अर्ज छाननी दरम्यान दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली। या घटनेमुळे परंडा शहरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेत काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे। परंडा नगर परिषदेची निवडणूक आता अधिकच चुरशीची होणार असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे। दोन्ही गट एकमेकांविरोधात सक्रिय झाले असून आगामी काळात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।